नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला दुसरा रासायनिक खताचा बेसल डोस कोणता द्यावा, सगळ्यात पॉवरफुल खताचा बेसल डोस आपण या ठिकाणी देणार आहोत। त्यामुळे याचे फायदे काय होणार आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये याचे फायदे आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल की आपण कोणत्या प्रकारचं रासायनिक खत या ठिकाणी आणलेलं आहे। पहिलं जे काही खत आहे तर ते म्हणजे टीएसपी ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि दुसरं जे काही खत आहे ते एमओपी पोटॅश 60% आणि त्यासोबतच आपण जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याची किट या ठिकाणी आणलेली आहे ती या ठिकाणी 10 किलोची, आपण 25 किलोचं सुद्धा वापरण्याचं सांगतो। परंतु आपलं हे जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र त्या ठिकाणी 30 गुंठे आहे, त्यामुळे आपल्याला 30 गुंठ्याला एवढं प्रमाण त्या ठिकाणी परिपूर्ण होणार आहे, कारण आपण पहिल्या डोस मध्ये 25 किलोचं जे काही मायक्रोन्यूट्रन्स आहे ते या ठिकाणी वापरलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, याचे काय फायदे होणार आहेत, याचे काय फायदे होणार ते खरं म्हणजे पहिलं समजून घ्या। शेतकरी बांधवांनो, जे काही ट्रिपल सुपर फॉस्फेट आहे तर त्या ट्रिपल सुपर फॉस्फेट मध्ये आपल्याला स्फुरद फक्त आणि फक्त स्फुरद पाहायला मिळतं आणि जे काही पोटॅश आहे यामध्ये फक्त आणि फक्त पोटॅश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। म्हणजे युरियाचा 0% वापर आपण या बेसल डोस मध्ये केलेला आहे। आता युरियाचा अतिरिक्त वापर केल्याचे काय फायदे काय तोटे होतात तर त्यावरती आपण व्हिडिओ तुम्हाला देणार आहे। शेतकरी बांधवांनो, या टीएसपी मध्ये आपल्याला कॅल्शियमची सुद्धा मात्रा त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि कॅल्शियममुळे काय होतं की आपल्या जे काही झाड आहे त्या झाडाचे जे काही आवरण आहेत, जे काही साल आहे तर ते साल त्याने मजबूत बनत असते, रोगप्रतिकारक शक्तीने त्या ठिकाणी आपलं झाड मजबूत बनत असतं। त्यामुळे टीएसपी सोबत कॅल्शियम आपल्याला या खतामध्ये मिळतं, त्यामुळे आपण या खताची निवड केलेली आहे। शेतकरी बांधवांनो, यामुळे अजून काय फायदा होतो की त्या ठिकाणी जे काही फळफांद्या आहेत तर त्या फळफांद्या लागताना त्या ठिकाणी फक्त 2 इंच 3 इंचावर त्या ठिकाणी आपल्याला लागलेल्या दिसत असतात। परंतु जर आपण युरियाचा अतिरिक्त जर वापर केला तर त्या ठिकाणी ज्या काही फळफांद्या तर त्यांची जी काही 2 फांद्यामधील जी काही अंतर आहे तर ते जास्तीत जास्त आपल्याला 8 इंच 7 इंच 6 इंचापर्यंत पाहायला मिळत असतं। त्यामुळे स्फुरद त्या ठिकाणी काय काम करणार आहेत की जास्तीत जास्त पांढऱ्या मुळांची संख्या तर वाढवतच आपलं खोड त्या ठिकाणी मजबूत बनवतं आणि त्यानंतर जास्तीत जास्त फुटवे जास्तीत जास्त फळफांद्या यामुळे आपल्याला निघालेला पाहायला मिळतात। आणि जे काही पोटॅश आहे ते पोटॅश म्हणजे जे काही शर्करा आहे ते शर्करेचं प्रमाण वाढवतं, साखरेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवतं। निश्चितच त्या ठिकाणी जे काही कैरी त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तर ते कैरींची साईज त्या ठिकाणी वाढवणे, वजन वाढवणे हे मुख्य काम या पोटॅशचं आहे। त्यामुळे आपण 2च खताची निवड या ठिकाणी केलेली आहे सोबत सूक्ष्म अन्नद्रव्य। म्हणजे यामुळे काय फायदा होणार आहे की ज्यावेळेस आपण कपाशी पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची त्या ठिकाणी किट वापरत असतो, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण वापरत असतो, मग त्यामध्ये कॅल्शियम असेल, बोरान असेल, फेरस असेल, अजून बरेचसे घटक त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हे घटक त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या पिकाला मिळतात ना शेतकरी बांधवांनो, त्यावेळेस मात्र आपला जो काही कापूस पीक आहे तो सदाहरित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो। म्हणजे पातळ गळत नाही, पात्यांची संख्या वाढते, त्यानंतर काळोखी आपल्या पिकांना त्या ठिकाणी सातत्यानं राहते, त्यानंतर पिवळं आपलं झाड पडत नाही, लाल आपली झाडं पडत नाही, आपल्या झाडांची त्या ठिकाणी जोमदार नॅचरल पद्धतीने वाढ होत असते। आणि नॅचरल पद्धतीने जर त्या ठिकाणी वाढ जर झाली तर शेतकरी बांधवांनो, जे काही पातळ आपल्या कपाशी पिकाला लागत असतं तर ते पातळ त्या ठिकाणी गळत नाही। नैसर्गिकरित्या गळलं तर गळलं, परंतु ते आपण जे काही टॉनिकचा भडीमार, युरियाचा भडीमार जो करतो त्यामुळे मात्र आपलं पातळ गळतं, तर ते या पद्धतीने शेतकरी बांधवांनो गळत नसतं। त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपण आपल्या कपाशीच्या पिकामध्ये निश्चितपणे केला पाहिजे। शेतकरी बांधवांनो, आपण शेतकऱ्यांना ऑप्शन दिलं होतं अगोदरच्या, म्हणजे ज्यावेळेस आपण दुसरा व्हिडिओ टाकला होता युट्यूबवरती त्यावेळेस आपण ऑप्शन दिलं होतं की तुम्ही कोणत्या प्रकारचा रासायनिक खताचा दुसरा बेसल डोस दिला पाहिजे। तर त्यामध्ये आपण पहिलं ऑप्शन हे दिलं होतं की तुम्ही एकतर 9-24-24 वापरू शकता, नाहीतर 12-32-16 वापरू शकता, नाहीतर त्या ठिकाणी 10-26-26 वापरू शकता, नाहीतर जे काही नंतर जो ऑप्शन दिलं होतं ते ऑप्शन आपण या ठिकाणी निवडलेले आहेत। म्हणजे काय की टीएसपी सोबत तुम्ही एमओपी पोटॅश घ्या आणि त्यासोबत तुम्ही काय करा की एक सूक्ष्म अन्नद्रव्याची किट घ्या, म्हणजे हा तुमचा एक चांगल्या प्रकारचा पॉवरफुल बेसल डोस होऊन जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, तोच आपण या ठिकाणी निवडला आणि तोच आपण आपल्या कपाशी पिकाला दिलेला आहे। तुम्ही म्हणाल की तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याला जवळपास 4-5 दिवस झाले, मग अजून तुम्ही का टाकला नाही, हा सुद्धा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो, कमेंट्स येऊ शकतात। परंतु शेतकरी बांधवांनो, झालं असं की आपल्याला माहिती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे आणि आमच्याकडे सुद्धा जवळपास 5-6 रोजापासून सातत्यानं पाऊस पडू लागला, त्यामुळे शेतामध्ये वापसा नाहीये आणि त्यामुळे मध्ये नागपंचमी सुद्धा एक दिवस आले, त्यामुळे आपल्याला जे काही खत आहे ते खत टाकता नाही आलं आणि खत आपण अगोदरही टाकून दिलं असतं,
खत टाकायला काही फारशी जास्त काही आपल्याला अडचण येत नाही, परंतु आपण खत यासाठी नाही टाकलं शेतकरी बांधवांनो की आपल्याला यामध्ये जे काही वखर आहे, डवरणे ते करून घ्यायचे, म्हणजे जे काही खत आहे ते खत आपल्याला माती आड करून घ्यायचंय. कारण आपण जर खत माती आड जर नाही करून जर घेतलं तर ते पिकांना जास्त लागणार नाही, उपलब्ध होणार नाही, किंवा जर फार मोठा जर पाऊस जर पडला तर त्या ठिकाणी आपलं जे काही खत आपण वरून टाकतो तर ते खत वाहून सुद्धा जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण फक्त आणि फक्त जे काही आऊत आपल्याला आणायचंय, वखर यामध्ये आणायचं आहे, डवरणी आपल्याला करायची, म्हणजे दोन फायदे होतील. एक म्हणजे त्यातील गवत सुद्धा कमी होईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही खत आहे ते खत माती आड होईल. म्हणजे कितीही जरी पाऊस पडला तरी मात्र काही अडचणी, विशेष करून म्हणजे माती आड झालं तर ते 100% आपल्या पिकांना त्या ठिकाणी लागू होत असतात. त्यामुळे आपल्याला खत देण्यासाठी उशीर झाला. असो, ठीक आहे, आज आपण या ठिकाणी फायनली खताचा डोस या ठिकाणी देणार आहेत. तुमच्या समोर या ठिकाणी आहे, स्पष्टपणे तुम्हाला दिसत असेल की असं नाही की तुम्हाला दिसत नाही, दिसत असेल की TSP ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि MOP पोटॅश. तर अशा प्रकारचं शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी कापूस पिकाला खत देणार आहोत. शेतकरी बांधवांनो, पहिला जो काही आपण बेसल डोस दिला होता त्याचे किती फायदे आपल्या कापूस पिकाला झालेले आहेत आणि याचे सुद्धा किती फायदे कापूस पिकाला पुढे होणार आहेत, तर त्यावरती मी सातत्याने त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ देत राहील. त्यामुळे आपलं जे काही पीक पाणी YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील जे काही बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता जेमतेम या 2 ते 4 दिवसामध्ये आपण परत तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहोत. या व्हिडिओच्या नंतर त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहेत की आपलं जे काही कपाशी झाड आहे ते फक्त टोंगळ्या एवढं आहेत, परंतु या कपाशीच्या झाडाच्या फळफांद्या किती अंतरावर आहेत, त्याला किती पातं त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि आपलं झाड कसं बनलेलं आहे या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ देईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुर्तास या ठिकाणी तुमची रजा घेतो. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद.